मित्रांनो, तुम्हाला मी आता एक मजेशीर किस्सा सांगतो. मध्यंतरी मी दिल्ली एअरपोर्टवर गेलो होतो आणि त्या विमानतळावरती एक स्मोक रूम नावाची गोष्ट बनवली आहे त्यांनी. म्हणजे ती इतकी गंमतशीर आहे, की अशी एक जागा आहे, ज्याच्याभोवती पुढे काचेचं दार आहे. त्या काचेतनं आपल्याला आतलं सगळं दिसतं आणि त्याला वरती त्यांनी पाटी लिहिली आहे, की स्मोक रूम म्हणजे इथे जाऊन तुम्ही सिगारेट ओढू शकता. आणि आतमध्ये काहीच नाहीये, म्हणजे खुर्च्या पण नाहीयेत. फक्त अशी 2 उंच टेबल आहेत गोल आणि जिथे लोक एक साधारण 15-20 लोक सिगारेट ओढत असतात. आणि जेव्हा सिगारेट ओढायला जो माणूस आत जातो, तेव्हा ते दार उघडतो, तर ते जे काही थोड्या क्षणाकरता ते दार उघडतो, तर त्याच्यामधनं असं मोठ्याच्या मोठ्या धुराचा लोट बाहेर येतो. कारण त्यांनी गंमत अशी केली आहे, की स्मोक रूममध्ये व्हेंटिलेशनच दिलं नाहीये. म्हणजे त्या लोकांनी फक्त आत जायचं, तिकडे सिगारेट ओढायची, ज्याचा धूर पूर्ण त्या खोलीत भरून राहतो आणि थोडंसं जरी दार उघडलं, तरी तो सगळा धूर बाहेर येतो. म्हणजे जर एखाद्या माणसाला सिगारेट ओढायची असेल आणि त्याच्याकडे सिगारेट नाहीये त्याच्या खिशामध्ये, तर त्यांनी काय करायचं? फक्त त्या स्मोक रूममध्ये जाऊन उभं राहायचं. त्या रूममध्ये इतका मोठ्या प्रमाणात स्मोक भरलेला असतो, की तुम्ही फक्त तिथं जाऊन श्वास घेतला, तरी तुम्हाला सिगारेट ओढण्या एवढंच त्यातनं तो धूर आणि जे काही निकोटीन मिळायचं ते मिळेल आणि तुम्ही 5-10 मिनिटं आत थांबून बाहेर आलात, की 2 सिगारेट ओढण्याचं तुम्हाला काम होऊन जाईल त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याकडे जे स्मोक रूम म्हणजे बाकीच्यांना त्रास होऊ नये सिगारेट ओढणाऱ्यांपासून, त्यांच्यासाठीची जी व्यवस्था आहे, ती पण इतकी गंमतशीर आहे, की ज्याच्यामध्ये व्हेंटिलेशन नाहीये. ज्याचा धूर हा डायरेक्ट एअरपोर्टमध्येच घुसतोय. तो बाहेर कुठे जात नाहीये किंवा सोडला जात नाहीये. आणि तिथं पण लोक हौसेनी जाऊन सिगारेटी ओढतायत. एकतर सिगारेट ओढायलाच बंदी घातली पाहिजे एअरपोर्टवरती आणि हे जे स्मोक रूम नावाचे जे काही नाटकं करतायत, त्याचा काहीही फायदा होत नाहीये. कारण तो सगळा धूर पुन्हा एअरपोर्टवरच येतोय. कारण तो बाहेर टाकायची सोयच करून ठेवली नाहीये त्यांनी. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, की जर तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर सिगारेटच्या नादी लागू नका. आणि जो माणूस सिगारेट ओढतोय त्याच्या नादी पण लागू नका. कारण त्याचा स्मोक जो त्यांनी जी सिगारेट ओढली आहे, त्याचा जो धूर आपण घेतला, तर आपल्या शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होतात.